नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जेनेस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र सेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MH सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी झालेली सेट परीक्षाचा निकाल हा थोडासा डिले होतोय, उशीर होतोय। त्यामागचं कारणही तसंच आहे। तसं एक सर्क्युलर MS सेट विभागाकडून आलेला आहे, आपल्याला इथे दिसतंय ते आपण डिटेल्स एकदा पाहूयात। इथे पहा, एक्सटेन्शन फॉर सबमिशन ऑफ SEBC ऑप्शन फॉर SEBC कॅटेगरी कॅन्डिडेट सेट एक्झाम 7 एप्रिल 2024 याला ओपन करूयात। हे पहा मित्रांनो, जाहीर प्रकटन म्हणून इथे आपल्याला दिसत आहे, जाहीर प्रकटन, आणि याची तारीख सुद्धा इथे दिलेली आहे 26/7/2024। 26 जुलैला हे जाहीर प्रकटन आलेलं आहे। बघा काय सांगतात ते वाचून बघूयात। दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 39व्या सेट परीक्षेसाठी SEBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे करावे याबाबत मार्गदर्शनपर व्यवहार सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे। शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे। परंतु सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने SEBC प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागवण्यात येत आहे। आता बघा खाली त्यांनी दिलेला आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 अन्वये जे विद्यार्थी, आता पहा, जे विद्यार्थी SEBC प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांनी काय करायचं आहे, ही जी लॉग इन त्यांनी दिलेले आहे https setexam.unipone.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या, बघा काय उपलब्ध आहे, फॉर्म फॉर SEBC कॅन्डिडेट्स या शीर्षकाअंतर्गत उपलब्ध असलेला अर्ज भरण्यासाठी दिनांक, आता आपल्याला डेट सुद्धा दिली होती त्यांनी, दिनांक 19/7/2024 ते 25/7/2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरणे शक्य झाले नसल्याने सदर अर्ज भरण्याची मुदत, बघा मुदत वाढ झालेली आहे, दिनांक 27/7/2024 ते 28/7/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेले आहे। म्हणजे 28 तारखेपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता। त्यानंतर खाली त्यांनी दिले, SEBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून, बघा 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल। म्हणजे जवळपास 28 तारखेच्या नंतर, म्हणजे जवळपास माझ्या माहितीस्तव ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये हा सेटचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।